हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे दीपावली पाडवा. दीपावली पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, आता आम्हाला गाडीची वगैरे पूजा करायची, तर त्याच्यासाठी मी ताट वगैरे केले आणि चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि सकाळचं वातावरण असं अगदी छान छान असं वाटतंय. सकाळचं वातावरण असं कोवळं कोवळं ऊन पडतंय ना बघा. सकाळी सकाळी बघा 7 सव्वा 7ला पाणी सुटते ना, तर पाणी वगैरे भरून घेतलं. त्याच्यासोबत 2 दिवस थोडं थोडंसं रिमझिम पाऊस आलता ना, तर हे बघा असं सगळं चिक्कल चिक्कल झालता. परत एकदा फरशी वगैरे धुवून घेतली. तर हे बघा असं सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे मस्त. आणि रिक्षाची पूजा वगैरे करायची ना, तर हे बघा असं ताट वगैरे तयार केले मी. गिरणीची, रिक्षाची, विष्णीची असं सगळी पूजा करायची आहे मला. चला, अगोदर म्हणलं मिशनीची पूजा करून घ्यावी, तर गिरण चालू करायची होती ना, तर शेवयाच्या मिशनीची पूजा केली, गिरणीची पूजा केली. आणि ह्यांना गिरण चालू करायची होती. आज सकाळी सकाळीपासून दळण यायला सुरुवात झालीत ना, तर आज आहे पाडवा. तर पाडव्याच्या परत एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा ह्यांना पण जायचं होतं ना अकलूजला, तर म्हणलं चला आज दोघांची ना आमची दोघांची म्हणून पूजा करायचं झालं. गिरणीची, मिशनीची, बरंच अजून गाडीची पूजा करायची, रिक्षाची, बरंच कपडे शिवायच्या, मिशनीची. आणि हे बघा गिरण चालू होती, तर चालूमध्ये बंद केली. परत म्हणलं अगोदर पूजा करून घेऊया. आणि ह्यांचं बघा असं अधूनमधून पोरांना बोलायचं चालू होतं. तर हे बघा आज काय व्हिडिओ शूट करायला अक्षू नव्हती, तर अक्षू गेली मामाच्या गावाला. तर आजचा व्हिडिओ बघा आपल्या माऊली बाळाने शूट केलेला आहे. जसा म्हणजे की त्याला जसं येईल तसा तिने व्हिडिओ शूट केलेला आहे. तर इकडं म्हणलं तर पोरांचं ना इतकी मस्ती चालू होती. अगोदर माऊलीचं ना अधूनमधून होतं की मला फटाकडे दे, फटाकडे दे. एवढ्या सगळ्या फटाकड्या उडवल्या माऊलीनं ना 2-3 दिवस. खरं सांगते बापूंनी त्याला भरपूर साऱ्या फटाकड्या आणल्या होत्या. आणि परत त्यांनी पप्पाकडनं पण थोड्या फटाकड्या घेतल्या. हे बघा असं आमचं दोघांचं ना पूजा करायचं चालू आहे. आणि ह्यांनी रात्रीच ना हार आणून ठेवले होते मिशनीला, गाडीला. परत एक 5-7 हार आणून ठेवले ते अगोदरच. तर चला अशी छानपैकी पूजा करून झाली. परत म्हणलं आपण आपल्या मशनीची पण पूजा करून घेऊया, कारण तिचे पण वापर करतो. हे पण एक हेच आहे, लक्ष्मीच आहे. तर हे बघा असं माझं चाललंय मिशनीची पूजा करायचं. तर मिशनीला हार नव्हता, हार होता पण मला देवासाठी ठेवायचा होता, तर मी देवाला वापरला. देवासाठी ना देवाला बांधायचा होता मला. तर मिशनीची पूजा करून घेतली. आणि परत बघा आज म्हणलं चला आज गाडीला बघा आमच्या 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर मला एक नारळ फोडूया. तर खरंच लक्ष्मीसारखीच आहे बरं का. आणि म्हणजे की जे काय असेल ते आमचं जे काय असेल ते सगळं आमच्या गाडीवरतीच असते. चला म्हणलं अगोदर ह्यांना म्हणलं आज नारळ फोडूया गाडीला. आज म्हणजे की 2 वर्ष झालं आणताना आम्ही पाडव्या दिवशीच आणलेली, दीपावलीच्या पाडव्या दिवशीच आणलेली गाडी. तर हे गेलेला पाडवा सोडून त्याच्या गेल्या पाडव्याला आणलेली. आता ह्या पाडव्याला बघा कंप्लीट 2 वर्ष झालं. तर गाडीसाठी पण हार आणलेला. तर ह्यांनी कालच ना गाडी सगळी स्वच्छ धुवून घेतलेली, म्हणजे की सर्व्हिस सेंटरला नेली होती धुवायला येता येता अकलूजवरनं. तर हे बघा अशा प्रकारे आम्ही छानशी पूजा वगैरे करून घेतली, स्वस्तिक वगैरे काढलं. आणि मी अगोदरच जे काही साहित्य घेतलेलं, तर हे बघा माऊली बाळाचं असं अधूनमधून ना थोडंसं फटाकड्या होत्या ते उडवायचं चाललं आहे. आणि इतकी मस्ती चाललं ना सकाळ सकाळी अक्षदा गावाला गेल्यावर मस्त ना त्याचीच एकट्याचीच एवढी मजा ना फटाकडे उडवायला. तर खरं सांगते लय मज्जा. जे काही एकसुद्धा हे डबडं ठेवलं नाही त्यांनी. एक 5-7 काडीपेटी असते ना, तेवढे काडीपेटी त्यांनी संपवलेले आहेत गपचूप गपचूप निघून फटाकड्या उडवायसाठी. तर सकाळी संध्याकाळी जसं त्याला जसं उडू वाटणार तसं त्याने गपचूप गपचूप माझ्याकडनं चोरून चोरून नेऊन ना सगळ्या काड्यापेट्या 5-7 काड्यापेट्या संपवल्या. हे बघा ह्यांचं चाललं आहे आता नारळ फोडायचं. तर मी म्हणलं आज माझं म्हणणं होतं गाडीला नारळ फोडायचा. तर हे बघा नारळ वगैरे त्यांना आणून दिला, तर नारळ फोडला. तर खूप छान वाटतं सकाळी सकाळचं एवढं छान असं वातावरण आणि सगळी पूजा वगैरे करायचं. तर खरंच खूप छान वाटत होतं. आणि परत मी बघा हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं, थोडंसं नारळ वगैरे ठेवलं. तर चला म्हणलं घरात येतोय ना तोपर्यंत हे बघा अगोदरचे हे. आणि हे ना जुनी प्रथा आहे बघा. हे मामा आलेत ना ओवाळायला ह्यांना बघा. आपण जे काय फराळाचं केलेलं थोडंसं दक्षिणा आपल्याला जेवढं आपली इच्छेनुसार द्यायचं. तर ह्यांनी बघा एक 20-30 रुपये दिले ह्या आजोबांना. आणि हे बघा मी जे काही केलेलं जे फराळ होतं ते पण त्या आजोबांना दिलं. हे आजोबा प्रत्येकच वर्षी येतात, असं हे जुनी प्रथा आहे. आणि कोणाकोणाच्या इकडं आहे ते मला माहीत नाही, पण आमच्या इकडं असतात हे आजोबा आमच्या घरी प्रत्येकच वर्षी येत असतात. हे बघा परत माऊलीला पण त्यांनी आजोबांनी ओवाळलं.
पावसाले काय झाले माहीत नाही. आमच्याकडं बघा आज सकाळपासून असं पावसाचं वातावरण अक्षरशः पाऊसच यायला लागला आणि काय करावं काय सुचना. कधी पण पाऊस पडते, कधी पण ऊन होते, असं वातावरण होते. पावसाचं काही सांगता येत नाही. पावसाळ्यात ऊन आणि उन्हाळ्यात पाऊस असं काम होतंय. तर आता सध्या हिवाळा सुरू व्हायला लागला. दिवाळीमध्ये बघा ही थंडी वाजायला लागते प्रत्येकच वर्षी आणि ह्या वर्षी म्हणलं ना पाऊस यायला लागलाय. ते बघा आता वाजलेत ना दुपारचे 3-3:30. तर आम्हाला जायचं ना माऊलीच्या कपड्याचं एवढं जर टेन्शन झाले ना सांगते. पहिल्यांदा आणले तर त्यावेळी थोडंसं बघा कमरत सैल व्हायला लागलं. परत दुसऱ्यांदा आणली तर थोडंसं उंची कमी पडायला लागली. आता तिसऱ्यांदा म्हणलं चला आपणच जाऊया आणि ते बघा बरोबर आणूया. आणि बघा मला तर बेसन लाडू बनवायचे होते ना, तर मला गौरी गणपतीमध्ये जे आणलं होतं ना बाजार त्याच्यातच मी लाडू बनवले होते शेव पाडून. आणि आता मला बेसन लाडू बनवावं, तर हे बघा डाळ उन्हात ठेवलेली. तर पाऊस आला अचानक, तर काहीच करता आलं नाही. थोडीशी डाळ आपली भिजलेली, पावसामध्ये अचानक पाऊस आला ना काहीच कळलं नाही. आणीपर्यंत ना जाऊन पाठी घरापर्यंत आणसतो ना एवढीशी डाळ भिजली. तर हे बघा असं इतका मोठा असा पाऊस येतोय. तर चला एकदाच चाललो. असल्या पावसातच आम्हाला शेवटी जावं लागलं. असल्या पावसात शेवटी जावं लागलं आणि मला दिवस वाढत जातील परत ना ते म्हणजे की बदलून पण भेटायचे नाहीत, असं ते पण टेन्शन आलं. म्हणलं हे बघा एवढा जर मोठा पाऊस ना अक्षरशः खरं सांगते इथून जर गेल्यापासून आता जसं पुढं जाईल तसं पाऊसच पाऊस जेवढं पुढं जाईल तसं मोठा मोठा पाऊस. सगळ्या रस्त्याने सगळ्या पाऊसच पाऊस होता आणि म्हणलं कपडे बदलून आणल्याशिवाय तर ना विलाज नाही, माऊलीला घालायला लागतील. माऊलीचा हट्ट पण लय ना. आता वाजलेत ना संध्याकाळचे 7, 7:15. तरी बघा इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली आणि आज एवढा जर पाऊस झालाय ना आमच्याकडं आत्ता एवढा. सकाळपासूनच पावसाचं वातावरण आणि आम्ही बाहेर गेलतो ना तर 6:30 6:15 आलो. तर भरपूर सारा मोठा पाऊस जिकडं बघल तिकडं पाऊस होता. एवढा पाऊस होता आत्ताच आलं. आणि परत एकदा माऊलीच्या कपड्याला 3-4 वेळा झालं ना न्यायचं आणायचं माघारी. असा प्रॉब्लेम झाला होता सारखं सारखं माऊलीचे कपडे. तर आता एकदाच बघा मीच जाऊन आणली त्याचे कपडे. आणि आज ना माऊली पण गेलाय आत्याच्या गावाला, अक्षता गेली मामाकडं. तर आम्हाला बघा माऊली आणि माऊलीचे पप्पा आणि मी दोघंच आहे. आत्या बापू पण गेलेले आहेत आज गावाला, माऊलीला घेऊन गेलेले आहेत. आणि घरात म्हणलं तर अख्खं घर ना रिकाम असं सोनं दिसतंय आणि घरात आम्ही दोघंच आहे. हे बघा आत्ताच माझा चहा झाला आणि इकडे बघा असं दूध गरम करायला ठेवले. अख्ख्या घरात ना असं शांत वातावरण झालंय. तर माऊली अक्षता असल्या बघा दोघांचं सारखं मस्ती चालत असते, भांडण वगैरे चालत असते. पावसाने ना सगळं इतकं बेकार हाल झाले ना. हे बघा रांगोळीचा तर काय अवतार झालाय आणि दारात ना पायपुसणीचे पोते वगैरे टाकलेले हे सगळे भिजलेले. हे बघा असं बघल तिकडं पाणीच पाणी. आणि म्हणतात ना ते दुष्काळात 13वा महिना असं झालेलं बघा. एवढ्या पावसात ना वायर कट झालेली. आणि मेन म्हणलं ना महत्त्वाच्याच कामाची भरपूर सारी दळणं आलेले आहेत आणि गिरणीचेच वायर कट झालेले. असा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला. हे बघा असं एवढी अशी वायर जळालेली. मला तर ना काय करावं काय समजत नव्हतं. आणि त्याच्यात ना ह्यांनी घरी पण नव्हतं, माऊलीचे पप्पा घरी नव्हते. बघा असा रांगोळीचा अवतार झालेला आहे या गशे दिवा म्हणलं तर. आणि घरात बघा असं शांत वातावरण वाटते. आणि आज मी बाहेर गेल्यामुळं ना आपली शेळी बघा अशी भिजलेली. हे बघा एवढी अशी दळणं आलेली. आणि गिरणीच्या खोलीत म्हणलं ना इकडंच पण भरपूर सारं पाणीच पाणी, पाऊसच पाऊस. इतका मोठा पाऊस आला ना. हे बघा असं दळणं भरपूर सारे दळणं आलेले. आणि त्यात असं लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे दुष्काळात 13वा महिना. आणि सगळं पावसाचं पाणी अक्षरशः आतच शिरलेलं आहे. हे बघा असं आतमध्ये आलेलं आहे. हे बघा असं झालेलं आहे. आणि आत्या बापू पण गेलेले गावाला. असं शांत वातावरण वाटते. हे बघा आणि माऊलीच्या पप्पांना पण करमना झाले. करमना का हो
अक्षता माऊली नाहीत ना दोघं पण, तर ह्यांना पण करमना झालंय. सारखं ना दोघांचं तुम्ही होत असते दिवसभर, आणि मिटवायचं काम माऊलीच पप्पा करतात. चला स्वयंपाक वगैरे बनवायचा आता मला अजून.